रामकृष्ण हरी सांप्रदायिक कीर्तन, प्रवचन, कथा, भजन, चाली आणि सर्व संत चरित्र ऐकण्याकरता या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. देवाने सांगितलं, आजपासून तुम्ही अभिमान ठेवायचा नाही. तुम्ही 3दा नापास झालेत. इजा बिजा तिजा. आळंदीला संत परीक्षेत नापास झाले. मी घिसाडी होऊन आलो, नापास झाले. आणि लपाछपीत नापास झाले. 3दा झाले. आता इजा बिजा तिजा झाला. आता 4थ्यांदा होऊ देऊ नका. तुम्ही पडशी उचला, कुठं निघा? औंढ्याला. आणि मग नामदेव महाराजांनी ठरवलं औंढ्याला जायचं. आणि मग मजल तर नामदेव महाराज औंढ्याला जायना. बळबळ देवाने काढलं आणि काढलं नदीच्या पलीकडे, चंद्रभागेच्या पलीकडे नेऊन सोडलं. आणि नामदेव महाराज औंढ्याकडे चालले. गोड प्रकरण आलेलं याच्यात, औंढा प्रकरण. नामदेव महाराज औंढ्याला मला वाटतं आता त्याला हिंगोली तालुका आहे. तालुका हिंगोली जिल्हा आहे. हिंगोली तालुका बहुतेक औंढाच असला असा माझा अंदाजे. तालुका का शेलुई? शेनगाव. बर, औंढाच तालुका आहे. हां, ते मराठवाड्यातली माणसं सांगतील बघा. आणि मग ही सगळी मंडळी नामदेव महाराज एकटेच मजल दर मजल करत औंढ्याला आले. औंढ्याला आल्यानंतर मग तिथं देवालयात गेले. फारच सुंदर देवालय महाराज. आता सगळ्यांचं असं सांगणं आहे की ते देवालय फिरलेलं आहे म्हणून. सगळे सांगतात बरं का, हे देवालय फिरलेलं आहे म्हणून. आणि मग नामदेव महाराज देवालयात गेले. खाली जावं लागत असं. मी एकदा गेलो. तुम्ही देवळात गेले ना, काहीच दिसणार नाही, तसेच निघतात मागं. भुलेश्वरला बी तसंच आहे बघा. देवळात गेले का पुढे एक मारुती थोडासा, ते लोक मारुतीच्याच पाय पडून नीट, एवढं देवळ मारुती एवढा नीट निघत येतं. मंदिरच दिसत नाही. मग मंदिर पुढे 2 बाजूने 2 दरवाजे येतात. वर जायचं, मग वर मंदिर आहे. का बरं असं केलं? ते परकीयाची आक्रमणं झाली का ती दारं बंद करून घ्यायची. मंदिरच एवढं आहे म्हणले, मंदिरच सापडत नव्हतं. तसं ते शिवलिंग सापडू नये म्हणून त्यांनी ते बनवलेलं होतं. आणि मग नामदेव महाराज गेले बा तिकडे औंढ्याला. आणि औंढ्या नागनाथाचं दर्शन घेण्यासाठी खाली वाकले. आत गेले आणि पाहिलं तर तिथे एक त्यांना आश्चर्यकारक दृष्टी दिसली. काय दिसली? की नामदेव महाराज आत गेले आणि त्या विसोबा खेचराने आपले दोन्ही पाय वाहनासकट शिवलिंगावर ठेवलेले. ते ज्योतिर्लिंग आहे. औंढ्या नागनाथ हे ज्योतिर्लिंग आहे, त्याच्यात वाद आहे थोडासा. आणि ते वाहनासकट पाय ठेवून आडी टाकून मानाखाली हात देऊन निकमबाबा असे बसायचे बरं का. निकमबाबा प्रवचनाला का असे बसायचे. असे मानाखाली हात टाकून अगदी नेहार बसलेले बघा वाहनात ठेवून. जे नामदेव महाराजांनी पाहिलं, आपलं आराध्य दैवत 12 ज्योतिर्लिंगापैकी एक, आणि त्याची पूजा अर्चा सोडून म्हणले ह्या बाबाने चिखलाच्या वाहना आणल्या म्हणले. आणि तेही म्हणले शिवलिंगावर ठेवून आडीत टाकून. हे नामदेव महाराज धावले. गुरु नाही, फिरू नाही, काय नाही. ओठी ओठी प्राण्या आंधळा तो काय. 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 देवावरी पाय ठेवी. काय शब्दच नाही. प्राण्या म्हणजे आता ते मला शब्द नाही वापरता याचा. अशा अर्वाच्य शब्दात हे नामदेव महाराज धावले. उठी उठी जनावर आहे म्हणले. तू आंधळा तू काय, देवावरी पाय ठेविले, उचाल पाय तुझे. आणि मग विसोबा खेचर त्यांना म्हणतात, जेथे देव नसे तेथे माझे पाय.
ठेवे या अन्वये विचारोनी. सगळा अन्वय व्यतिरेकाचा विचार कर. म्हणजे जिथं देव नाही तिथं माझा पाय ठेव. आता देव कुठं नाही. विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल जळी स्थळी भरला, रिताव नाही उरला, रिताव नाही उरला. आजिम्या दृष्टीने पाहिला, आजिम्या दृष्टीने पाहिला. जिथं देव नाही तिथे माझे पाय नेऊन ठेव असं नामदेव महाराजाला सांगितलं. मग नामदेव महाराजांनी पाय उचलले. आता तुका हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते. आणि मग नामदेव महाराजांनी पाय उचलले, उचलून पाय जिथं ठेवले तिथं ज्योतिर्लिंग. जिथं पाय ठेवतील तिथं ज्योतिर्लिंग, जिथं पाय ठेवेल तिथं ज्योतिर्लिंग. भगवान पंढरीरायाच्या चरित्रात भक्ताची लात देवाने इकडं तिकडं लागू दिली नाही. काय मिया कौस्तुभ फेडोनी घेताना हाती लक्ष्मी डावलोनी केली परवती, फेडोनी कौस्तुभ घेताना हाती ओढवली. वक्षस्थळाची वाखाती चरण रजा, अजूनही पाऊलाची मुद्रा मी हृदय वाहे. भक्ताची लात हृदय श्रीवत्स लांछन, मिरवी भक्ताचे भूषण नाही तयाचा सीन. भगवान पंढरीराय आपल्या भक्ताची लात छातीवर धरली आणि भगवान महादेवाने आपल्या भक्ताचे पाय डोक्यावर धरले. एवढे भक्ताची काळजी. रूप पाहता डोळसो सुंदर पाहता गोपवेशू, महिमावर्णित वर्णेशू महेशू त्याने मस्त घेऊन दिला. महादेव स्वतः भक्ताचे पाय डोक्यावर धारण करतात आणि ते बघ जिथं पाय ठेवील गोल गोल फिरवले पादुका, पाय फिरवले तिथं औंढ्याची भगवंताची मूर्ती. तिथे भगवंत 12 ज्योतिर्लिंगातील औंढ्या नागनाथ, तिथे औंढ्या नागनाथ, तिथे औंढ्या नागनाथ. हे पाहिल्यावर मग नामदेव महाराजाच्या आता संतांचे पायच हातात आले होते ना. आणि मग अशी कृपा झाली. नामा म्हणे खेचार पायी ओळख झाली सर्व ठाई, ओळख झाली सर्व ठाई. नामा म्हणे खेचार पायी ओळख झाली सर्व ठाई, ओळख झाली सर्व ठाई. दीपक बुवा रात्री कीर्तनाला नव्हते तुम्ही. रात्री आम्ही कान्होबा महाराजांना नाचायलाच लावलं. शंकर बुवाने मला कान्होबा म्हणले मी फडकरी पण हे वाघ कुठून आणलाय. हा साताऱ्याचा वाईचा ठाण्या वाघ नुसता वाघ नाही म्हणलं. अवघडे तयारी ते देव बरोबर कुठं ना कुठं माणसं बरोबर तयार करतो महाराज. लोकांची प्रसिद्धी लय, गुणाला लय कमी. गायकाला डबल म्हणता येत नाही. त्याला ती पुढचं स्वर हे राग आठवस तर पुढचा राग आठवस तर उतरली होऊन पार रान गेलं पुढं. त्यांचं काम नाही. त्याला जातीवंत वार करायला लागत, ते डबल उचलायला महाराज पाठांतर लागत. त्या चाली तशा, ती अक्षरं तशी.
मी नानाची लय वेळा परीक्षा घेतली, मला रावकडे चालली म्हणून म्हणत याला जोड अशीच म्हणा, नाना त्याला जोड तशीच म्हणणार महाराज. लय लय वेळा परीक्षा पाहिली नानाची मी, परीक्षेला उतरले असू द्या. आणि मग माऊली आणि मग नामदेव महाराजांना सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली. निज वस्तू दाविली माझी मज, निज वस्तू दाविली माझी मज, निज वस्तू दाविली माझी मज, निज वस्तू दाविली माझी मज. माझे रूप माझा दाविले डोळा, माझे रूप माझा दाविले डोळा, माझे रूप माझं दाविले डोळा, माझे रूप माझं दाविले डोळा. फार गोडा भंग आहे. मी या भंगावर हरिभक्तीपराय न्यायाचार्य प्रल्हाद शास्त्री दैठणकर यांचं कीर्तन ऐकलं होतं माऊलीच्या समाधी सोहळ्याला. त्यांनी हा अभंग घेतला होता, सद्गुरु नायक एक पूर्ण कृपा केली. मी कीर्तनात बस जो अभंग आपला पाठ नाही तो कीर्तनाला आपण बसलं का तिथं 2 तासात पाठच करायचा आपला नियम पाहिजे महाराज. घरी जाऊन पाहू अजिबात नाही, मोबाईल पाहून तिथल्या तिथंच चरण ऐकून ऐकून पाठ करायचा. मोबाईल पाहून अभंग पाठ करायचाच नाही आणि मोबाईल लावून पाखवाज लावायचाच नाही, येतच नाही, जन्मभर लावता येत नाही महाराज. आपल्या ते डोकं लावायचं, एखादं घर मागं पुढं त्याला काय होतं, कांसार भर इकडं का पेंड भर तिकडं त्याला काय होतंय महाराज. आणि मग सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज, माझे रूप मज दाविले डोळा, दिदली प्रेम कळा ज्ञानमुद्रा तया उतराई, व्हावे कोण्या गुणे जन्मा नाही येणे ऐसे केले, नामा म्हणे निकी दाविली सोय, नवी संभावे पाय विटीवरी. पूर्ण बोध नामदेव महाराजाला ठसावला. आणि मग नामदेव महाराजाचं आता नामदेव महाराज आत्तापर्यंत शास्त्रामध्ये घरं आलेली आहेत, जीवाचं घर, देवाचं घर, संताचं घर, जीवाचं घर, तैशे विषयाचे घर, इंद्रिय सांडिता आपा युगांत होय ते वीर विराग. जीव कुठं राहतात, जीव विषयाच्या घरात राहतात. हे लाकडा मातीचं घर नाही, जीव गेले तर विषयातच जातात आणि आले तर विषयातूनच येतात महाराज. जीव सुखाकरिताही विषयाकडे जातात आणि दुःख निवृत्तीकरिताही विषयाकडे जातात. आता तुम्हाला सांगण्यासारखे वेळ जाईल, वेदांताचा भाग आहे. दुःख घालवावं म्हणूनही विषयाकडेच धावत येत महाराज, सुख मिळवावं म्हणूनही विषयाकडे धावत येत. काय ते उभी भ्रमर नाना सुटला सांजवणी वच्च खालावर धावे पाणी, भ्रमर पुष्पाची घाणी, पराईंच खाणी व्यत्रणोत स्वयंभू तस्मात परान पश्यंती नांतरात्मा, कश्चित धीर हा प्रत्येकात्मानम ऐक्षत, आवृत्त चक्षु अमृतत्वमिच्छन. हे नामदेव महाराज. पण जीवाचं घर विषयाचं घर, जीव विषयाच्या ठिकाणी राहतो. देव कुठं राहतो तर देवाचं घर भक्ताचं हृदय. देवाच्या राहण्याची ठिकाणं सांगितली 16व्या अध्यायाच्या शेवटी. देव कुठं राहतो ऐका, सती आणि सत्पुरुष, दानशील, याज्ञिक, तपस्वी, अलौकिक संन्यासी, का भक्त हन महात्मे, ये माझी निजाची धामे. धामे म्हणजे मुक्कामाची ठिकाणं, भगवंत राहण्याचे ठिकाण. आता संत कुठं राहतात? ज्ञानोबरायचं घर, ज्ञानदेवा घर चिदानंदी, अनंत भक्त राशी सरले देवानर, अनंत भक्त राशी सरले देवानर, भक्त राशी सरले देवानर, भक्त राशी सरले देवानर, ज्ञानदेवा घर चिदानंदी, ज्ञानदेवा घर चिदानंदी, ज्ञानदेवा घर चिदानंदी. ज्ञानोबरायचं घर चिदानंद, नाथ महाराजाचं घर धन्य तो भाग्याचा तरला संसार, परमार्थाचे घर नाममुखी. नाथ महाराज तुकोबरायचं निरंजनी आम्ही बांधलेले घर, निराकार निरंतर राहिलो. आणि मग नामदेव महाराजाचं परेहुनी परते घर,